मी पांडुरंग कदम। आज आपण आहोत परभणी शहरामध्ये। आपल्या सर्वांना माहिती आहे स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळावा, त्यांची निर्गुण हत्या करणारे जे मारेकरी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। त्यासाठी संपूर्ण परभणी जिल्ह्याच्या वतीनं आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। तर आपण पाहिलं असेल या मोर्चाला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळालेला आहे, परंतु या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो। आपल्या भावावरती अन्याय अत्याचार झालेला आहे आणि त्यामुळे त्या भावावरती जो अन्याय अत्याचार झालेला आहे त्यासाठी जर आपला समाजच नव्हे तर सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन या ठिकाणी संघर्ष करत असतील न्याय मिळवण्यासाठी, तर आपलं सुद्धा काहीतरी देणं लागतं। याच भावनेतून प्रमोद देशमुख सर आहेत, त्यांनी जे आलेले मोर्चेसाठी जे पण समाज बांधव आले होते त्यांच्यासाठी या ठिकाणी त्यांनी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे। तर सर्वप्रथम तर या ठिकाणी त्यांचे धन्यवाद व्यक्त करणार नाही, कारण की ते आमचे भाऊ आहेत, परंतु त्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो की असा म्हणजे चहा पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था केली आहे। पण केवळ आताच नाही, जेव्हा केव्हा मराठा समाज आरक्षणासाठी असेल किंवा कोणत्याही कारणासाठी न्याय मागण्यासाठी या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला असतो, त्या प्रत्येक वेळी मी स्वतः पाहतो सरांचे रामचंद्र असेल चार या ठिकाणी असतो। तर या ठिकाणी खरंच एक समाजाचा लहान भाऊ मनापासून कौतुक करतो आणि तुम्ही समाजाप्रती जे कार्य करत आहात कार्य आपण असंच करत आहात शुभेच्छा व्यक्त करतो। तर तुम्हाला मला विचारायचं म्हणजे तुम्ही आता बरोबर मला तुमच्या थोडंबद्दल थोडंसं दोन मिनिटं सांगितलं तर आम्ही बोलू। परभणी शहरामध्ये आपण जे विद्यार्थी कोटा किंवा हैदराबाद, नांदेड, लातूर किंवा औरंगाबाद सगळ्या शहरामध्ये पुढील शिक्षण घ्या मेडिकल इंजिनिअरिंग करण्यात जात आहे, त्यांसाठी परभणीमध्ये प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून आपण हा कोटा पॅटर्न नावाचे इन्स्टिट्यूट आपण परभणीमध्ये ओपन केलेले आहे। आपल्याकडे शिकवण्यासाठी सर्व जे शिक्षक मधूनच आलेले आहेत, विशेषतः आमचे बंधू प्रदीप देशमुख सर हे सुद्धा कोटामध्ये 6 वर्ष शिकवण्यासाठी होते। तर परभणीमध्ये राहून सुद्धा आपण मेडिकल इंजिनिअरिंग एम्स आणि IIT जाण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतो। यासाठी सुरू केलेले ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी मुलामुलीसाठी वसतिगृह व्यवस्था सुद्धा केलेली आहे। विशेष करून जे विद्यार्थी गरीब आहेत किंवा ज्यांना बाहेर जाण्याची व्यवस्था नाही होऊ शकत आहे किंवा ज्या पालकांवर विद्यार्थी शिकावे त्यांसाठी विशेष सवलतसुद्धा आपण दिलेली आहे। निश्चितच कौतुकास्पद गोष्ट आहे आणि मी परभणी जिल्ह्यातील सर्व माझ्या भावांना आणि बहिणींना सुद्धा सांगू इच्छितो, जर आमचे देशमुख सर समाजाप्रती एवढं प्रेम करत असतील तर मी आपल्या सगळ्यांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की जर आपल्याला नीट असेल, JEE असेल किंवा अन्य कोणत्या स्पर्धा परीक्षा असतील त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी जर आपल्याला नांदेड, लातूर किंवा कोटासारख्या ठिकाणी जाण्याची गरज पडत असेल तर निश्चितच सरांनी त्याच्यासाठी ऑप्शन आपल्या परभणी शहरामध्ये या ठिकाणी तयार केलेला आहे। आणि निश्चितच सरांनी स्वतः सांगितले की इथं प्रिपरेशन म्हणजे शिकवणारा टीचिंग स्टाफ जो आहे तो या ठिकाणी कोट्यावरनं आलेला आहे आणि त्यांचे बंधू स्वतः त्यांनी 6 वर्ष कोट्याला शिकवलेलं आहे, ते स्वतः शिकवण्यासाठी सुद्धा इथं आहे। निश्चितच सर तुम्हाला आमच्या सर्व परिवाराच्या वतीनं आपल्याला खूप साऱ्या सदिच्छा आहेत आणि निश्चितच आपला एक कोटा पॅटर्न तिसरं वर्ष तर तुमचा जो कोटा पॅटर्न जो तुम्ही या परभणी जिल्ह्यामध्ये सर्व लोकांसाठी सर्व जनतेसाठी या ठिकाणी सुरू केलेला आहे, त्याच्यासाठी आमच्या सर्वांच्या या ठिकाणी मनापासून सदिच्छा आहे। आणि आमची अशी इच्छा आहे की आपला जो कोटा पॅटर्न आहे हा महाराष्ट्र आपला परभणी जिल्ह्यातच नाही तर मराठवाड्यात नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपला कोटा पॅटर्न गाजावा। आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्याला तुम्हाला शुभेच्छा आणि मी ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचेल त्यांना सुद्धा सांगतोय तर आपल्याला जालन्याच्या वतीने मी तुमचे आभार मानतो। मी जालना जिल्ह्यातून आलेलो आहे आजच्या मोर्चासाठी। कदम सर, पांडुरंग कदम सर, मी आमचे यांचं नाव ऐकून आहे पण आज प्रत्यक्ष भेट झाली आणि देशमुख सरांनी हा जो उपक्रम राबवला आपल्या समाजासाठी गोरगरीब विद्यार्थ्यासाठी, यासाठी देशमुख सरांचे मी हार्दिक आभार। इथं सर 20 वर्ष अगोदर माझी पण मुलगी इथं त्यावेळेस इंद्रायणीला आमचा एक क्लास होती, त्यावेळेस एवढी सुविधा नव्हती। आमची मुलगी FDBSची होती पण आम्हाला आर्थिक परिस्थितीमुळे शिकलं नाही झालं, पण आज माझं स्वतःच्या मुलीचं जावायचं हॉस्पिटल माझं गावाला मातोश्री हॉस्पिटल आहे, सगळं मला त्याबद्दल अभिमान आहे। आणि समाजाच्या वतीनं आम्ही जालना जिल्ह्याच्या वतीनं 10 तारखेला आमचा जालन्याला हा जो मोर्चा झाला 10 तारखेला मग जालन्याच्या वतीनं मी परभणीकरांना विनंती करतो या मोर्चात पण तुमच्या पद्धतीनं सहकार्य करावं एवढंच बोलतो। आणि निश्चितच जसं तुम्ही जालन्यावरून आमच्यासाठी आलात आपल्या सर्वांसाठी आलात, निश्चितच 10 तारखेला आम्ही सर्व परभणीचे समाज बांधव या ठिकाणी निश्चित हजर राहू। आणि सरांना विनंती, सरांनी स्वतः बोलून सांगितलं की जर एखाद्या परिस्थितीमुळे कोणाचं अडचण असेल तर निश्चितच सर त्यांना सहकार्य करायला बिलकुल तयार आहेत। तर निश्चितच सर आम्हाला कधी आमच्या परिचयाचं कोणी असेल आणि आर्थिक परिस्थितीमध्ये जर शिक्षणाची अडचण येत असेल तर निश्चित देशमुख सर आम्ही तुम्हाला हक्काचं घरचा स्वतःचा भाऊ म्हणून या ठिकाणी निश्चितच तुम्हाला कळवू। आणि आपल्या सर्वांना सुद्धा विनंती की आपण सर्वांनी देशमुख सरांना या ठिकाणी सहकार्य करावं। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिव।